CCN न्यूज, एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बातमीपत्राचे प्रायोजक आहे बिसलरी पाणी बॉटलचे अधिकृत डीलर विघ्नहर्ता एंटरप्राइजेस चिखली। दी चिखली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुख्य शाखा चिखली। एक अतूट नाते विश्वासाचे, आदर्श अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी चिखली। छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त चिखली शहरात 3 दिवसीय शिवमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या 3 दिवसात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। 17, 18, 19 फेब्रुवारी रोजी शहरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रम संपन्न होणार आहे। यामध्ये प्रामुख्याने 19 फेब्रुवारी रोजी शहरातून निघणारे मिरवणूक मुख्य आकर्षण राहणार असून संभाजीनगर परिसरातून निघालेली मिरवणूक राम मंदिर, उदासीन महाराज मठ, चावडी मार्गे बैलजोडी चौकात येईल। तर दुसरी मिरवणूक खामगाव चौफुलीपासून निघून बस स्टँड जयस्तंभ चौक मार्गे बैलजोडी चौकात आल्यानंतर या दोन्ही मिरवणूक एकत्र होतील व भव्य अशी शोभायात्रा शहरातून निघणार आहे। मिरवणुकीचे विशेष आकर्षण म्हणजे संत गजानन महाराज शेगावची दिंडी राहणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने या दोन्ही मिरवणुकांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे। सर्व चिखलीकरांना जय शिवराय। चिखलीतील समस्त शिवप्रेमींना सूचित करण्यात येते की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या चिखली शहरामध्ये शिवभक्त शिवजयंती उत्सव समितीतर्फे 19 फेब्रुवारीला शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे। शिवजयंती उत्सव 2024 निमित्ताने यावर्षी आपल्या चिखली शहरामध्ये भव्य दिव्य अशा कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आलेले आहे। यामध्ये दिनांक 18ला छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे। तसेच दुसरे रक्तदान शिबिर हे आपले चिंच परिसरामध्ये सावतामाळी भवन येथे असणार आहे। त्यानंतर 17 आणि 18 फेब्रुवारीला छायाचित्र प्रदर्शनी ठेवण्यात आलेली आहे। याचे ठिकाण संत सावतामाळी भवन हे असणार आहे। त्यानंतर 19 फेब्रुवारीला सकाळी 7:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिषेकाचा कार्यक्रम होणार आहे। त्यानंतर 11 वाजता तिथे प्रसाद वितरणाचा कार्यक्रम होणार आहे। त्यानंतर दुपारी 2 वाजता दरवर्षीप्रमाणे खामगाव चौफुली येथून महाराजांचा रथ घेऊन भव्य दिव्य अशी शोभायात्रा निघणार आहे। ती मिरवणूक दरवर्षीप्रमाणे खामगाव चौफुली, बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, राजा टावर चौक आणि बैलजोडी चौक तिथून ती मिरवणूक पुढे बागवान गल्ली, नगर परिषद चौक, तहसील चौक, राऊतवाडी स्टॉप येथे मिरवणुकीचा समारोप होईल। तसेच संभाजीनगर या भागामधून आपलेच समितीतील पदाधिकारी तिकडून एक मिरवणूक त्या भागातील घेऊन निघणार आहेत। ती मिरवणूक संभाजीनगर येथून कमानीपासून सुरुवात होऊन उदासीन महाराज मठ, जुने गाव, गणपती गल्ली, चावडी तिथून येऊन ती बैलजोडी जवळ आपल्या या मुख्य मिरवणुकीला मिळणार आहे आणि तिथून ती मिरवणूक आपली पुढे राऊतवाडी चौकापर्यंत चालून तिथे त्याचा समारोप होणार आहे। तरी समस्त शिवप्रेमींनी या मिरवणुकीत सहभागी व्हावे। तसेच या शिवजयंती उत्सवात दरम्यान होणाऱ्या या सर्व कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती। तसेच 18 तारखेला रात्री 12 वाजता चिखली शहरामध्ये शिवजन्मोत्सवानिमित्त चौकांमध्ये आतिषबाजी होणार आहे। तरी सर्वांनी या आतिषबाजीसाठीही चौकामध्ये हजर राहावे। मुख्य आतिषबाजी ही आपली छत्रपती शिवाजी महाराज चौक, चिंच परिसर या ठिकाणावर होणार आहे। तरी सर्वांनी याचा आनंद घ्यायचा आहे आणि मोठ्या संख्येने होणाऱ्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहायचं आहे। या वर्षी आपल्या चिखली शहरामध्ये होत असलेल्या या भव्य दिव्य मिरवणुकीमध्ये विशेष आकर्षण म्हणून 250 लोकांचं दिंडी पथक श्री संत गजानन महाराज संस्थान येथील दिंडी पथक या मिरवणुकीमध्ये विशेष आकर्षण म्हणून राहणार आहेत। तसेच दरवर्षीप्रमाणे ढोल पथकही आपल्या मिरवणुकीमध्ये असणार आहेत। जय भवानी, जय शिवराय। सर्वप्रथम सर्व चिखलीकरांना सूचित करतो की या वर्षी प्रथमच आपण संभाजीनगर कमानीपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य दिव्य शोभायात्रेचं आयोजन केलेलं आहे। हे आयोजन विशेषतः त्या भागामध्ये उत्साह वाढवण्याकरता या आयोजनाचा आपण तिथं हा प्रयोग करतोय। या आयोजनासाठी आपण दुपारी 2 वाजता तिथून आपण रॅलीचं नियोजन करून राम मंदिर येथे जाणार। तिथून राम मंदिरात तिथे आपण
मानवंदना देणार. तिथून जुनेगाव आणि चावडी आणि चिंच परिसर आणि तसेच बैलजोडीजवळ ह्या शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा आपण तिथे तिथून मुख्य रॅलीला आपण समावेश होणार. तसेच एक दिवस अगोदर रात्री 12 वाजता आपण आतिषबाजीचा प्रोग्रामही तिथे ठेवलेला आहे. 18 तारखेला रक्तदान शिबिरही तिथे ठेवलेलं आहे आपण बैलजोडी चौकात. तसेच 17 आणि 18 तारखेला आपण छायाचित्र प्रदर्शनी इथे सावतामाळी भवनामध्ये ठेवलेली आहे. याकरता मी विशेषतः महिलांना आवाहन करतो की या सर्व कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहावे आणि विशेष सहभाग नोंदवावा. तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.